नमस्कार, मी धनश्री शिंदे आपल्या धनश्रीज किचनमध्ये स्वागत करते। तर आज आपण बनवणार आहोत सांडगे। आता उन्हाळा चालू झालेला आहे, तर वाळवणीचे पदार्थ सुद्धा आता आपण बनवायला घेऊयात। तर आज आपण बघणार आहोत सांडगे कसे करायचे ते। आणि हो, या सगळ्याचं साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेलं आहे। तर त्यासाठी मी इथे 1 किलो मटकीची डाळ घेतलेली आहे, अर्धा किलो मूग डाळ घेतलेली आहे आणि अर्धा किलो हरभरा डाळ घेतलेली आहे। तर आज आपण मिश्र डाळींचे सांडगे बनवणार आहोत आणि 2 किलोच्या सांडग्यांसाठीचं हे प्रमाण आहे। आणि त्यासोबतच या सगळ्याची चव अजून वाढावी यासाठी मी इथे 1 टेबलस्पून मेथी दाणे घेतलेले आहेत आणि त्यासोबतच 2 टेबलस्पून धणे घेतलेले आहेत। तर मेथी दाणे आणि धणे यांची चव जी आहे ती यामध्ये खूप छान लागते। आपल्या सांडग्यांचा जो स्वाद आहे तो अजून वाढतो। तर चला आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊयात। तर मटकीची डाळ, त्यानंतर मूग डाळ आणि हरभरा डाळ हे सगळं आपण मिक्स करून घेऊया। त्यासोबतच आपण यामध्ये टाकून घेऊयात मेथी दाणे आणि धणे। तर आता हे सगळं आपल्याला चक्कीमधून दळून आणायचं आहे। तर एक लक्षात ठेवायचं, हे दळताना अगदीच बारीक असं पीठ असं नाही करायचं, थोडंसं रवाळ टाईप असं आपल्याला हे दळून आणायचं आहे। तर इथे मी चक्कीमधून पीठ दळून आणलेलं आहे आणि अगदीच पिठासारखं बारीक असं नाही केलेलं, थोडंसं रवाळ असं थोडंसं जाडं असंच पीठ ठेवलेलं आहे, अगदीच पिठासारखं बारीक नाही करायचं। चला तर आता पुढची प्रोसेस बघूया। तर आता आपण सांडग्याचं पीठ मळून घेऊयात। तर त्यासाठी मी इथे आपण जे चक्कीमधून दळून आणलेलं आहे ते पीठ घेतलेलं आहे। त्यासोबतच लसूण 35 ते 40 लसूण, हिरवीगार अशी कोथिंबीर, लाल तिखट घ्यायचं 2 टेबलस्पून, त्यानंतर हळद 1 टेबलस्पून, 2 टेबलस्पून जिरेपूड आणि चवीनुसार मीठ। चला तर आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊयात। छान असं मिक्स करायचं। तर आता छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। चला तर आता आपण हे मळून घेऊयात। थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे छान असं मळून घ्यायचं आहे। लक्षात ठेवा, अगदी घट्ट असं आपल्याला हे नाही मळायचं आहे, थोडंसं सैलसर असंच पीठ मळून घ्यायचं आहे। तर मी इथे आता पीठ जे आहे ते छान असं मळून घेतलेलं आहे। आता आपल्याला हे अर्ध्या तासासाठी पीठ जे आहे ते भिजवून ठेवायचं आहे आणि मी अगदीच घट्ट असं नाही मळलेलं, थोडंसं सैलसरच मळलं आहे। थोडंसं पाणी त्याच्यावरती असं शिंपडायचं आणि आता हे असंच अर्ध्या तासासाठी आपल्याला भिजण्यासाठी ठेवायचं आहे। झाकून ठेवायचं। चला तर मग आता अर्ध्या तासानंतर बघूया। तर अर्ध्या तासानंतर आता आपण इथे बघतोय तर पीठ जे आहे ते छान असं भिजलेलं आहे आणि आपण त्याच्यावरती थोडंसं पाणी शिंपडलं होतं, त्यामुळे असं वाळलं वगैरे नाही आहे, छान असं पीठ भिजलेलं आहे, तुम्ही बघू शकता। चला तर आता आपण सांडगे करायला घेऊया। तर सर्वात आधी मी एका ताटामध्ये तुम्हाला दाखवण्यासाठी सांडगे करून घेते। तर ताटाला आधी तेल लावायचं, जेणेकरून खाली चिटकू नयेत सांडगे। थोडंसं तेल, 1 चमचाभर तेल पूर्ण ताटाला छान असं पसरवून घ्यायचं। चला तर मग आता आपण सांडगे करायला घेऊयात। तर मी इथे तुम्हाला दाखवण्यासाठी ताटावरती सांडगे करून घेते। तुम्ही प्लास्टिकचा मोठा जो पेपर असतो प्लास्टिकचा त्याच्यावरती केलं तरीही चालेल आणि उन्हामध्ये छान असं वाळवून घ्यायचे। तर सांडगे करताना हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि थोडंसं पीठ असं हातात घ्यायचं आणि सांडगे टाकायचे। ह्या अशा आकाराचे सांडगे
करायचे आहेत आपल्याला. अगदीच लहान किंवा अगदीच मोठे असे नाही टाकायचे. जर का अगदीच मोठे टाकले तर त्याला वाळायला वेळ लागतो आणि मग ते भाजीमध्ये करताना ते कच्चे राहतात. तर अगदीच लहान किंवा अगदीच मोठे असे न करता मीडियम साईजचे असे आपल्याला सांडगे करून घ्यायचे आहेत. उन्हाळा स्पेशल मी मेथांबाची रेसिपी सुद्धा केलेली आहे, जी की अगदी बरीच व्हायरल अशी गेलेली आहे. सो तुम्ही जर का ती मेथांबाची रेसिपी अजून बघितली नसेल तर जाऊन बघू शकता. तर तुम्ही ते बघू शकता. मी एका प्लास्टिकच्या मोठ्या पेपरवरती सुद्धा सांडगे बनवून घेतलेले आहेत आणि हे सांडगे मी आता 1 दिवस फॅनखाली असे वाळवणार आहे आणि त्याच्यानंतर उन्हात नेऊन ठेवायचे. छान असे 3-4 दिवस कडक उन्हामध्ये ठेवले की छान मस्त असे सांडगे वाळतात. तुम्ही ते बघू शकतात किती मस्त असे सांडगे आम्ही करून घेतलेत. मी, आई, दीदी, ताई आम्ही चौघींनी अगदी अर्धा 1 तासामध्येच हे सगळे सांडगे करून घेतलेत. तर 1 दिवस असे फॅनखालीच वाळवून घ्यायचे आणि त्यानंतर सलग 3 ते 4 दिवस उन्हामध्ये, कडकडीत उन्हामध्ये असे छान वाळवायचे. तर इथे आपले सांडगे जे आहेत ते तयार आहेत आणि एकदम छान मस्त असे झालेले आहेत. तर तुम्हाला जर काही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा. त्यासोबतच जर तुम्ही अजून धनश्रीज किचनला सबस्क्राईब नसेल केलं लगेचच जावा, सबस्क्राईब करा. त्यासोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. बाय बाय. लवकरच भेटूयात नवीन रेसिपी घेऊन.